नमस्कार मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह चॅनलवर आपलं स्वागत करतो आणि आजच्या टॉपिकला सुरुवात करूया. 1-2 दिवसाचा गॅप झाला मित्रांनो, काहीच क्रिकेट होत नव्हतं. त्याच्यामुळे माझ्याकडे कंटेंट नव्हता, परंतु आज कंटेंट जमा केला आहे. तर सुरुवात करूया IPLपासून. CSKने रवींद्र जडेजाला रिलीज केलं आहे आणि राजस्थान रॉयल्सने त्या संजू सॅमसनला रिलीज केलं आहे. दोघांनी एक्सचेंज केले त्यांचे प्लेयर. तर आता जडेजा RRकडून खेळताना दिसेल आणि संजू सॅमसन CSKकडून खेळताना दिसेल. कारण काय माहिती, कारण त्या लोकांनी काय असं एक्सचेंज केलं. पण जडेजाला विचारलं की तू रिलीज व्हायला तयार आहेस का CSKकडून राजस्थानकडून खेळायला, तर त्यांनी होकार दिला. त्याच्यामुळे त्या पुढच्या गोष्टी झाल्या. कारण जडेजा मला वाटतं खूप वर्षापासून CSK बरोबरच आहे. तर ही एक मोठी अपडेट होती. बाकी आता पुढे अजून गोष्टी कळतील. अजून कोण कोण रिलीज होणार आहे. KKRमधून पण बहुतेक कोणतरी रिलीज होणार आहे, मोठा प्लेयर. तर बघू. त्याच्यानंतर आता इंडिया आणि साऊथ आफ्रिकेची टेस्ट मॅच होणार आहे कोलकात्याला. तर गौतम गंभीर कोच आणि कॅप्टन शुभमन गिल पिच बघून खुश नाही आहेत. क्युरेटर बरोबर त्यांची बरेच आर्ग्युमेंट वगैरे चालतानाचे असे फोटोग्राफ्स आहेत सोशल मीडियावर. तो पिचला घेऊन ते लोक सॅटिस्फाय नाही दिसत आहे. क्युरेटर बरोबर त्यांचं काहीतरी तू मैमे चालू आहे. तर बघू आता पिच कशी खेळते, 2 दिवसांनी कळेलच आपल्याला. आणि या मॅचचं प्लेईंग 11 कोण कोण असेल याच्यावर आपण उद्या सविस्तर चर्चा करूया. साऊथ आफ्रिकेचे पण आणि इंडियामधून पण. आणि बघूया आपली प्लेईंग 11 किंवा माझी प्लेईंग 11 आणि इंडिया कोणती प्लेईंग उतरवते, ते मॅच होतात काय आपण पाहूया पहिल्या टेस्टसाठी. तर 14 तारखेला आहे, बघू. आणि ICCने एक नवीन डिसिजन घेतलेला आहे. जे पण आता टेस्ट प्लेईंग कंट्रीज आहे, म्हणजे आता जे आपलं WTCची जी हे चालू आहे त्याच्यामध्ये कसं आहे, फक्त 10च टीमला ते लोक हे करतात. तर आता त्याच्याशिवाय बाकीच्या ज्या टीम आहेत, जसं की झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज वगैरे, आयर्लंड वगैरे, अफगाणिस्तान, तर यांना पण त्या चेनमध्ये खेळता येणार आहे, असा एक डिसिजन ICCने घेतलेला आहे. बघू ते कधीपासून इम्प्लिमेंट होतं. आणि दुसरं म्हणजे आता फायनल झाली वुमन्सची T20ची वर्ल्ड कप. त्याच्यामध्ये बऱ्याच खेळाडूंचा सत्कार होतो आहे त्यांच्या स्टेटमध्ये, इतरत्र. त्यातल्याच एक ऋचा घोष, आपली विकेटकीपर बॅट्समन, जिचा मोलाचा वाटा होता इंडियाच्या विनमध्ये. तर तिचे कोलकाता क्रिकेट असोसिएशनने पण सुद्धा मोठं समारंभ आयोजित केलेला आणि तिला गौरवण्यात आलं आहे, तिला अवॉर्ड दिला वगैरे. तर तिकडे सौरव गांगुली होता, त्यांची CM ममता बॅनर्जी वगैरे उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते तिला अवॉर्ड देण्यात आला आहे. त्याशिवाय तिला DSPची देखील काहीतरी पदवी किंवा तिला त्या पोस्टवर नियुक्त करण्यात आले आहे, ही सुद्धा आहे बातमी. आणि मोठा फंक्शन झाला तो. त्या दिवशी ह्याच्यावर सुद्धा दाखवत होते, स्टारवर सुद्धा, की मोठ्या ग्राउंडवरच ते सगळं तिला गौरवण्यात आलं. बक्षीस अवॉर्ड दिले, सौरव गांगुली होता. तर बरं वाटतं, अशा मुलींना प्रोत्साहन द्यायला पाहिजे. त्याच्यामुळे दुसरी पिढी पण येईल आणि जे आता खेळतात त्यांना अजून जिद्दीने आणि देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द निर्माण होऊन चांगले अजून खेळ करतील. त्याशिवाय महाराष्ट्राच्या देखील CM देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सह CM आहेत अजित पवार यांनी देखील इंडियन टीममध्ये जे महाराष्ट्रात म्हणजे मुंबईत राहणारे वगैरे जे आहे, जे महाराष्ट्राला रिप्रेझेंट करतात, त्या खेळाडूंचा गौरव केला. स्मृती मंधाना, जिमिमा रॉड्रिक्स, राधा यादव आणि आपले कोच अमोल मुजुमदार, तसेच आविष्कार साळवी यांना देखील गौरवण्यात आले. तर हा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांना मानचिन्ह, बक्षीस, चेक वगैरे असं देऊन त्यांना
गौरवण्यात आलं. तर बरं आहे असे प्लेयर लोकांना त्यांना कॅश स्वरूपात म्हणा किंवा अजून त्यांना कधी जागा वगैरे दिली जाते त्यांची अकॅडमी सुरू करण्यासाठी वगैरे, तर असं होतं. तर त्या प्रकारेच गौरवण्यात आलं आपल्या मुंबईकर्स प्लेयरला. तर असंच ते पण प्रगती करत राहू की त्यांना अजून असेच अवॉर्ड मिळतील. त्याच्याशिवाय दुसरं होतं आपली रणजी ट्रॉफीची आता लीग मॅचेस चालू आहेत. त्याच्यामध्ये 65 वर्षानंतर जम्मू काश्मीरने पहिल्यांदाच दिल्लीला हरवलं आहे. तर जम्मू काश्मीरसाठी हा खूप मोठा विजय आहे. याच्या आधी त्यांनी कधी दिल्लीला हरवलं नव्हतं. 65 वर्षांनी इतिहास रचला आहे दिल्लीला हरवून. तर रणजीच्या मॅच अशाच खूप रोचक आहेत. काही मॅच मजा येते बघायला. मुंबईची सुद्धा चालू आहे. मुंबईचे सुद्धा मुशीर खानने, सरफराज खानचा भाऊ आहे, त्याने सुद्धा एक वेळ टीमची खूप बिकट परिस्थिती होती त्यातून टीमला सावरून चांगला स्कोअर करून दिला आणि ती मॅच मुंबई जिंकलेलं आहे. त्याच्याशिवाय असंच एक थोडं इंटरेस्टिंग गोष्ट आहे. जसप्रीत बुमराचे काही अनोखे वर्ल्ड रेकॉर्ड आहेत जे तुमच्यासोबत शेअर करतो. जसप्रीत बुमराने सर्वात जलद 200 विकेट घेतले टेस्ट मॅचमध्ये. 44 मॅचेसमध्ये 200 विकेट्स. शिवाय ऑस्ट्रेलियाबरोबर जी सिरीज झाली 2024मध्ये त्याच्यासुद्धा त्यांनी 32 विकेट्स काढले. इंडियन बॉलरकडून सर्वात जास्त ऑस्ट्रेलियाच्या एका सिरीजमध्ये विकेट काढणारा तो भारतीय बॉलर आहे. तो पण त्याचा एक रेकॉर्ड आहे. त्याशिवाय MI साठी त्यांनी आतापर्यंत 170 विकेट्स काढले आहेत. आणि 2024मध्ये तो टेस्ट टीम म्हणजे टेस्ट बॉलरचा फर्स्ट रँकवर होता ॲज अ बॉलर. आणि इंग्लंडच्या अगेन्स्ट सर्वात जास्त 5 विकेट्स हॉल करणारा देखील तो भारतीय बॉलर आहे. सर्वात जास्त वेळा त्यांनी 5 विकेट घेतली आहेत इंडियाकडून खेळताना इंग्लंड विरुद्ध. तर मित्रांनो, आता मॅच बघा नवीन चालू होणार आहेत. तर आपण पहिल्यासारखे पुन्हा छान कंटेंट तुमच्यासाठी सादर करतो. तुम्ही असंच मला प्रोत्साहन द्या. तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स.